Hello students, welcome to the first online batch of SSA. सबसे पहले तो स्टूडेंट्स ऑन बिहाफ ऑफ SSA मैं आप सबसे अपोलोजाइज करना चाहती हूँ. वाई? काफ़ी आपको डिले कराया हमने, काफ़ी इंतज़ार कराया इस ऑनलाइन बैच के लॉन्च के लिए. रीजंस काफ़ी जेन्युइन है स्टूडेंट्स, मैं इनको रीज़न नहीं कहना चाहूँगी, इट इज़ एक्चुअली द सिचुएशन. सबसे पहले तो स्टूडेंट्स वी वर नॉट मेंटली प्रिपेयर्ड फॉर दिस ऑनलाइन बैच. वी वर थिंकिंग कि यार ये हो जाएगा पैंडेमिक खत्म नाउ और वेरी सून वी विल बी ओपनिंग अप विद आवर ऑफलाइन क्लासेस. सो वी वर नॉट मेंटली प्रिपेयर्ड फॉर दिस. सेकेंड स्टूडेंट्स वी वर नॉट टेक्निकली प्रिपेयर फॉर ऑल दीज थिंग्स. ये इसी लॉकडाउन पीरियड में ये विद इन 2 months, विद इन 3 months जितना हम अपना बेस्ट टेक्निकली कर सकते थे, इनफैक्ट सीख सकते थे. पर्सनली मैं तो मेरा बताऊंगी स्टूडेंट्स, मुझे अच्छे से तो टेलीग्राम ऑपरेट करना भी नहीं आता था. सो आई हैव लर्नड ऑल दीज थिंग्स in this this lockdown period. So technically we were somewhere lacking. Later on students emotionally भी काफ़ी हम लोग थोड़ा सा लैक थे, डिस्टर्ब थे, बिकॉज कॉलोनी में, एरिया में, बिल्डिंग में कुछ दूर के रिलेटिव्स, कुछ फ्रेंड्स के पेरेंट्स, somebody or the other person was suffering from corona. कुछ तो एक्सपायर भी हुए हम लोग के रिलेटिव्स. सो इन सारी चीज़ों की कश्मकश में ऑब्वियसली डिले हो गया स्टूडेंट्स. बट एनीवेज माई अपॉलॉजीज फॉर दैट ऑन बिहाफ ऑफ SSA. Let me introduce myself. I am a teacher Amreen Fatima ma'am, you can call me, and I take your English for SSA. तो आज मैं सिर्फ आपको इंग्लिश के हद तक का सेक्शन बताऊंगी. Later on it will be followed by LR and then maths and the details of the admission procedure. Clear? So let's start with the English session. जो आपका सबसे बड़ा दुश्मन है, जिसको आप दुश्मन मानते हो, बट मुझे लगता है दिस इज द मोस्ट इंटरेस्टिंग थिंग टू लर्न. इंग्लिश के बैच का मैं बताऊंगी आज द व्हाट, how and why of the English batch that I'm going to take. Okay? क्या, कैसे और ये सब मैं क्यों पढ़ा रही हूँ आपको इंग्लिश का, इनके मैं आज आपको आंसर्स दूंगी. ओके, सो गेट रेडी. व्हॉट मी काय काय घेणार इंग्लिशच्या बॅचमध्ये. जी बॅच तुमची 3 महिन्याची असणार आहे त्याच्यामध्ये मी इंग्लिशचं काय काय घेणार. सर्वात अगोदर मी अटॅक करणार आहे तुमच्या वोकॅबलरीवर. किती चांगली आहे तुमची वोकॅबलरी बघून घ्या. सर्वात अगोदर आपण त्या वोकॅबलरीला कसं एनहान्स करायचं, व्हॉट टेक्निक्स आल बी टीचिंग यू, व्हॉट विल बी द प्रोसेस टू एनहान्स योर वोकॅबलरी, व्हॉट ऑल थिंग्स विल बी रिक्वायरिंग, दैट आल बी टेकिंग. सेकेंड, वोकैबुलरी सिर्फ वोकैबुलरी नहीं है, इसमें बहुत सारी चीज़ें हैं, लाइक देयर बी वर्ड्स which include synonym, antonyms, there'll be phrasal verbs, there'll be idioms in it. Followed by, I'll be focusing more on your comprehension part. Comprehension is understanding. पढ़ना अलग चीज़ है, पढ़कर समझना अलग चीज़ है, तो आपको समझता कितना है वो मैं चेक करूँगी. Later on, I'll be moving down to the grammar section. Grammar पूरा, starting from basic to the advanced level of grammar. Starting from if के uses to the conditionals part of grammar. And then later, and the last section will be questions. Okay, so now the what part is over. Let's move down to the next section, and that is the how. हे सगळं मी कसं घेणार. सबसे पहले तो स्टूडेंट 3 महीने की बैच है. सबसे पहला महीना मैं फोकस करूंगी आपके कॉम्प्रिहेंशन पे. कॉम्प्रिहेंशन डजंट मीन रीडिंग कॉम्प्रिहेंशन. इसमें मैं चेक करूंगी कि आपकी लैंग्वेज अंडरस्टैंडिंग कैसी है, कितनी है. इसके कुछ टेक्निक्स होते हैं, इसमें आपकी चेक की जाएगी आपकी रीडिंग स्पीड कैसी है. वोकैबुलरी बेस्ड कंटेक्चुअल अंडरस्टैंडिंग आपका कितना रेशो में चलता है. स्पीड इज टू कॉम्प्रिहेंशन का क्या रेशो है, 1 मिनट में कितने वर्ड्स आप पढ़ सकते हो. सो दिस ऑल विल बी टेकिंग इन द फर्स्ट मंथ कॉम्प्रिहेंशन. सेकेंड मंथ आई विल बी टेकिंग ग्रामर. स्टूडेंट्स मैं जो ऑनलाइन पढ़ाऊंगी वो ऑफलाइन के पढ़ाने के तरीके से अलग है. द डिजाइनिंग ऑफ द करिकुलम इज ऑल्सो अ बिट डिफरेंट एज कंपेयर टू द ऑफलाइन. द रीजन इज बिकॉज ऑफलाइन में आपके फेशियल जेस्चर्स से पहचान सकती थी कि किसका ध्यान है किसका नहीं है, मैं इसको उठा सकती थी, डांट सकती थी. यहाँ तो आपने मुझे कैमरे के सामने खड़े कर दिया है, तो इसी वजह से मैंने अपना स्टडी स्टाइल, अपना पैटर्न पढ़ाने का भी थोड़ा सा चेंज किया है. सो ग्रामर विल बी फॉर द सेकेंड मंथ. इन दोनों कॉम्प्रिहेंशन और ग्रामर के साथ वोकैबुलरी कंटिन्यूस चलेगी आपके. कैसे होगा, क्या होगा, ये इंट्रोडक्टरी सेशंस में इंग्लिश के मैं जरूर बताऊंगी, सो डोंट वरी अबाउट इट. द थर्ड मंथ आई विल बी फोकसिंग ऑन क्वेश्चंस. नाउ क्वेश्चंस में कौन से क्वेश्चंस लूंगी वो आगे की स्लाइड में है, लेकिन वीकली टास्क आपको दिए जाएंगे एवरी फ्राइडे को. इंग्लिश के सेशंस चलेंगे आपके मंडे टू फ्राइडे. सैटरडे संडे विल बी कंप्लीटली ऑफ बिकॉज आई विल बी गिविंग यू 2 वीकली टास्क एवरी वीक. और उस वीकली टास्क को आपको कंप्लीट करना है, ऐप पर पोस्ट करना है. जिसका टास्क सबसे अच्छा रहेगा उसको मैं चुनूंगी स्टार ऑफ द वीक. जितने बार उसको स्टार ऑफ द वीक सेलेक्ट हुआ या जितने स्टार्स उसको हर अपने वीक परफॉर्मेंस में मिलते हैं, एंड देन फाइनली ही विल बी सिलेक्टेड एज द
टफेस्ट कंटेंडर ऑफ द बैच. ना व्हाट इज दिस टफेस्ट कंटेंडर ऑफ द बैच? यानी वो इंग्लिश बैच का सबसे टफेस्ट कंटेंडर है जो तैयार है बैंकिंग इंग्लिश को फेस करने के लिए. इसको क्या मिलेगा? इसको मेरी तरफ से कैश प्राइस है. दिस इज पर्सनली फ्रॉम फातिमा मैम. ओके, आता किती आहे ते विचारू नका, मला अगोदर तुमचा परफॉर्मन्स बघू द्या. क्लियर? लेट्स गो फॉर द नेक्स्ट पार्ट नाउ. क्वेश्चंस, जैसे मैंने बताया मैं क्वेश्चंस में क्या लूंगी. आई एम गोइंग टू टेक क्लोज टेस्ट, पैराजंबल, फिलर्स, न्यू पैटर्न या मिसलेनियस. अब आप कहोगे मैम इसमें तो रीडिंग कॉम्प्रिहेंशन है ही नहीं. आरसी जो जिसको आप इतना ज़्यादा वेटेज देती है मेंस के लिए वो तो है ही नहीं. आरसी को मैंने कॉम्प्रिहेंशन के फर्स्ट मंथ में ही डाल दिया है. और जहाँ तक रही बात जिससे आपको बहुत ज़्यादा चिड़चिड़ापन है, दैट इज स्पॉट द एरर के क्वेश्चंस, वो मैं लूँगी ग्रामर के सेकेंड मंथ के फेज में. क्लियर विद दिस? चलिए लेट्स मूव अहेड विद द लास्ट पार्ट ऑफ इट. हे सगळं मी कशाला घेते? इसी पैटर्न से क्यों पढ़ा रही हो मैम? कोई अलग पैटर्न नहीं है आपके पास? Why are you following this pattern? Because I have only 2 simple sentences to say to you for that. Our strategy is validated by our results. हमेशा हर वीडियो के एसएसए के पहले आप स्टार्टिंग में रिजल्ट्स देखते हैं, आप एंड में रिजल्ट्स देखते हैं. ये प्रूव करता है कि एसएसए की स्ट्रैटेजी वर्थ है फॉलो करने के लिए, बिकॉज वी हैव गिवन रिजल्ट्स. एंड लास्ट बट नॉट द लीस्ट, मैं अपने हर लेक्चर में ये कहती हूँ स्टूडेंट, योर रिजल्ट इज माई रेप्यूटेशन. तुम्हें अपना रिजल्ट इतना प्यारा नहीं है जितनी मुझे मेरी रेप्यूटेशन प्यारी है. तो तुम्हारा रिजल्ट आना मेरा जिम्मेदारी से ज्यादा, दैट इज माई नेसेसिटी, बिकॉज आई लव मेंटेनिंग माई ओन रेप्यूटेशन. सो योर रिजल्ट इज माई रेप्यूटेशन. तुम्हें ये चीज पसंद आए तभी तुमको फॉलो करना है, तुमको ये पसंद ना आए तभी तुमको फॉलो करना है. और अगर तुमको ज्यादा लगता है कि मैम ये सब क्यों करना है, द ओनली थिंग दैट यू हैव टू डू इज यू हैव टू सरेंडर एंड सबमिट टू व्हाट फातिमा मैम इज सेइंग फॉर इंग्लिश. ट्रस्ट मी, द मोमेंट यू सरेंडर मी, योर रिजल्ट्स फॉर इंग्लिश विल बी फैंटास्टिक एंड फैबुलस. सो स्टूडेंट्स, द फर्स्ट थिंग इज यू हैव टू सरेंडर. मैम ने बोला है करना आहे, करायचं म्हणजे करायचं. का करायचं, कशाला मॅडम हे घेतात, मूवीज वॉच करायला का सांगतात, वेब सीरीज का सांगतात, डोंट गो इनटू ऑल दोस डिटेल्स. यू जस्ट हैव टू सरेंडर, बिकॉज अच्छा प्लेयर वही होता है जो अपने कोच पे 100% भरोसा करता है और सरेंडर करता है, उसके प्रोसेस को सबमिट करता है. Understood? So check this video, whole complete video, जिसके ending में सारे details है students. Get ready for a roller coaster ride for English that we are going to go together, and we are going to have a lot of fun and enjoyment during this batch. Thank you so much students. Now the later part will be followed by yes sir. Thank you. Thank you ma'am for the introduction. My name is Yash Soni. I'll be teaching you logical reasoning for banking as well as MBA. आता टॉपिक्स रिलेटेड टू कसं असणार आहे ते फर्स्ट सेशन मध्ये बघू. ठीक आहे, कोणते कोणते टॉपिक्स कव्हर होणार आहे तर ह्या केसमध्ये तुमचे बँकिंगची प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स हे दोन्ही टॉपिक कव्हर होतील. सिमिलरली MBA CET मध्ये ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आणि क्रिटिकल रिझनिंग आहे, तोही टॉपिक मी कव्हर करणार आहे. तर ह्या केसमध्ये बँकिंग ॲज वेल ॲज MBA आय विल बी कव्हरिंग बोथ. नेक्स्ट एक्स्ट्रा किंवा नवीन काय असणार तर 100% देर विल बी न्यू, दॅट इज युअर न्यू ट्रिक्स. सिलॉजिझमचे इनइक्वॅलिटीज तुम्हाला लिहायची पण गरज नाही आहे. यू कॅन सॉल्व सच क्वेश्चन्स ओरली विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो आय विल बी टीचिंग यू न्यू मेथड्स. ॲट द सेम टाइम मेन्सवाल्यांसाठी काय आहेत तर इनपुट आउटपुटच्या न्यू ट्रिक्स आहे. सो आय मेक शुअर की हे तुम्हाला फिजिबल आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. नेक्स्ट एक क्लोज ग्रुप असणार आहे फ्रॉम माय साईड टू यू. या केसमध्ये पर्टिक्युलरली जे पेड स्टुडंट्स आहे आपले या केसमध्ये त्यांच्यासाठी क्लोज ग्रुप असणार आहे पर्टिक्युलरमध्ये, जिथे क्वेश्चन्स नवीन PDFs जे आपले SSAचे आहे तुमच्यासाठी, तुमचे होमवर्क, तुमचे क्लास टेस्ट जे होणार आहे तिथे मी तो रिव्ह्यू करेन. नेक्स्ट इज युअर डेली टेलिग्राम सेशन. आय गेस जुने मुलांना माहिती आहे, नवीन मुलांसाठी 3 to 5 देर इज अ डेली टेलिग्राम सेशन विच इज गोइंग ऑन फॉर लॉजिकल रिझनिंग. त्याच्यामध्ये आय एम देअर पर्सनली अपलोडिंग क्वेश्चन्स. ॲट दी सेम टाइम जर डाऊट असेल तर तेही डिस्कस कराल. सो फ्रॉम माय साइड फॉर लॉजिकल रिझनिंग आय विल बी कव्हरिंग दिस मच. इंट्रोडक्शन वगैरे जे काही आहे टॉपिक्स रिलेटेड आपण ते फर्स्ट डेमो लेक्चरमध्ये या केसमध्ये ॲपमध्ये बघू. ओके, सो नेक्स्ट पार्ट शुभम सर कव्हर करतील. थँक्यू. थँक्यू यस सर. यस सरांचं झाल्यानंतर आपला कॉन्टचा एक शेवटचा सब्जेक्ट उरतोय. पण कॉन्टचा स्टार्ट करण्याआधी लास्ट व्हिडिओनंतर खूप मुलांनी मेसेजेस केले होते, कॉल्स केले होते की सर सगळ्या टीमला काळजी घ्यायला सांगा, कारण सध्या औरंगाबादची जी सिच्युएशन आहे त्यात तरी तुम्ही घरातनं बाहेर येऊन एवढी सगळी रिस्क घेताय. तर खरंच खूप थँक्यू, तुम्हाला धन्यवाद देतो मी, कारण की तुमचे ते मेसेजेस वाचून खूप छान वाटलं की तुम्ही एवढे केअर करताय आमच्यासाठी. असाच सपोर्ट तुमचा कंटिन्यू ठेवा. आम्ही खूप चांगली काळजी घेतोय, आमची जास्त काळजी नका करू, पण तुम्ही काळजी घ्या. तुम्ही घरीच राहा आणि त्यासाठी आपण ऑनलाईन
ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे. सो मॅथ्सचं मी तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो. बऱ्याच जणांच्या डोक्यात डाऊट होता की सर 10वी नंतर आमचं मॅथ्स झालेलं नाही आहे किंवा माझं मॅथ्स चांगलं आहे तर मला अवघड लेवल याच्यात बघायला भेटेल का, बॅचची एक्झॅक्टली कशा पद्धतीने घेणार आहे, इझीच घेणार आहे का. तर असं बिलकुल नाही आहे. क्लासमध्ये जसं आपण घेतो 1 स्टार 2 स्टार 3 स्टार म्हणजेच इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट असं तिन्ही टाईप्सचे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये कव्हर केल्या जाईल. म्हणजेच तुमचं प्रीचं आणि मेन्सचं असं दोन्ही प्रिपरेशन होईल. बॅच फक्त ग्रामीण बँकसाठीच राहील का, तर नाही. तुम्ही कुठलीही गव्हर्नमेंट एक्झाम, कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपेअर करत असाल तर त्याची सगळी तयारी या बॅचमध्ये होऊन जाईल. तो पूर्ण सिलेबस कव्हर होईल. डिटेल जो सिलेबस आहे तो मी तुम्हाला ऑनलाईन बॅचच्या पहिल्याच सेशनमध्ये डिटेलमध्ये सांगतो. आता मी तुम्हाला फक्त बेसिक आयडिया दिली की सगळे कव्हर होणार आहे म्हणून. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लासवर्कच्या नोट्स, होमवर्कच्या नोट्स, त्यानंतर टेस्ट सगळं असणार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका. पूर्ण पॅकेज असणार आहे आणि व्हिडिओज कसे असतील त्यात आपण पुढे थोड्या वेळात बघूया. सो बेसिकली बॅच दोन्हीसाठी असणार आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका. आणि राहिला शिकवण्याची मेथड, तर एनर्जी मात्र आमच्या ऑनलाईनसाठी डबल असणार आहे. तुम्ही यस सर आणि मॅडमला बघितलंच आहे, तर तशीच एनर्जी तुम्हाला थ्रूआउट सगळ्या सेशनला भेटेल. इनफॅक्ट जर तुमचा रिस्पॉन्स जबरदस्त असला तर सेशन बाय सेशन ती एनर्जी अजून 3-4 टाइम्स वगैरे होत राहील पुढे. ठीक आहे, तर तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका, कारण जेवढे एक्साइटेड तुम्ही आहे तेवढेच आम्ही पण एक्साइटेड आहे नवीन बॅचसाठी. सो त्या गप्पा आपल्या होत राहतील. आपण आता पुढचं स्ट्रक्चर बघून घेऊया. भरपूर जणांचं म्हणणं होतं की सर एक्झॅक्टली कुठल्या प्लॅटफॉर्मवरती कंडक्ट होईल. तर आपलं क्लासचं SSAचं ॲप असणार आहे. आता ते जे ॲप आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा मी टेलिग्रामवरती टाकून दिली त्याची लिंक, तुम्ही तिथूनही डाउनलोड करू शकता. बरं, त्या ॲपमध्ये तुम्हाला कुठले फीचर्स भेटणार आहे, एक्झॅक्टली काय कव्हर करणार आहे. सो लाईव्ह लेक्चर्स असणार आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर स्टडी मटेरियल, त्याच्यामध्ये तुमचं क्लासवर्क झालं, होमवर्क झालं, प्रत्येक टॉपिकची टेस्ट झाली, त्यानंतर व्हिडिओज जे आहे ते व्हिडिओज पण त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत रेकॉर्डेड, आणि लाईव्ह सेशनचे जे व्हिडिओज आहेत ते पण तुमचे सेव्ह झालेले असणार आहे त्यामध्ये. देन टॉपिक वाईज टेस्ट झालं. भरपूर जणांनी डिमांड केली होती की सर ऑलिवूडची टेस्ट सिरीज पाहिजे, तर ती पण अवेलेबल केलेली आहे. त्याबद्दलच्या डिटेल्स मी पुढे तुम्हाला सांगतो. सो बेसिकली ॲपमध्ये एवढे सगळे फीचर्स आहे, पण एवढं सगळं असून पण ऑफलाईनमध्ये कसं आपण पर्सनली भेटतो, ऑनलाईनमध्ये भेटत नाही, तर सर मग आमच्यावर पर्सनल अटेन्शन राहील का, तर त्यासाठी काही केलेलं आहे का, तर हो, टेलिग्रामवरती तुमचा एक क्लोज्ड ग्रुप असणार आहे ज्याच्यामध्ये या बॅचचे स्टुडंट्स जे आता नवीन ॲडमिशन घेतील ते, आणि आपली जी आफ्टरनून बॅच चालू झाली होती कोरोनाच्या जस्ट आधी, जी बॅच अनफॉर्च्युनेटली कंप्लीट नाही झाली किंवा स्टार्टच नाही झाली तेवढ्या प्रॉपर पद्धतीने, तर त्याही बॅचच्या स्टुडंट्सला आम्ही ॲड केलेले. सो या दोन्ही बॅचेससाठी हा एक ग्रुप असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पर्सनली आम्हाला डाऊट्स विचारू शकता, आणि पर्सनली प्रत्येक सरांनाही तुम्ही वेगळे डाऊट्स विचारू शकता. हा एक कॉमन ग्रुप तर आहेच. याच्यामध्ये मी असं का सांगतोय, कारण जे जुने स्टुडंट आहे त्यांच्यासाठी आम्ही ऑलरेडी एक ग्रुप बनवलेला आहे, तर जुन्या स्टुडंटसाठी थोडीशी लेवल जास्त आहे त्या ग्रुपमध्ये. तुम्हाला जर त्यात ॲड केलं तर कळणार नाही, थोडं बाउन्सर जाईल, टेन्शन येईल, आणि तुमचे जे डाऊट्स आहेत त्यासाठी आपण सेपरेट ग्रुप बनवू. तर तुमच्यावर पर्सनल अटेन्शन ठेवलेलं असणार आहे, तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. ठीक आहे. त्यानंतर व्हिडिओज जे आहेत आपले, ते व्हिडिओज जे आहेत ते कुठल्याही पद्धतीने डाउनलोड होणार नाही, त्यानंतर रेकॉर्डही होणार नाही, आणि त्यानंतर स्क्रीनशॉटही त्याचा काढला जाणार नाही. त्यामुळे ते एकदम सिक्युअर्ड असतील. देन डेटा युसेज जो लागणार आहे तो 250 to 300 MB पर्यंत लागेल एका लेक्चरसाठी. त्यानंतर व्हिडिओ व्हॅलिडिटी जे आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट. भरपूर जणांचं म्हणणं होतं की सर ही जी व्हॅलिडिटी आहे ती एकतर एकच दिवस ठेवा म्हणजे आम्ही पटकन बघून मोकळे होऊन जाऊ. काहींचं म्हणत नाही सर एक पूर्ण महिनाभर ठेवा म्हणजे आम्हाला आरामात बघता येईल, किंवा 3-4 महिने ठेवा. त्यात इश्यू काय, आत्ता बघा ग्रामीण बँकेचं नोटिफिकेशन आलं होतं. किती दिवस दिले होते त्यांनी? 15 ते 20 दिवस दिले होते. पण भरले का कोणी 15 सुरुवातीला फॉर्म? ऑलमोस्ट सगळ्यांनी सगळ्यात शेवटी फॉर्म भरले आणि खूप जास्त इश्यूज झाले. सो बेसिकली काय, जेवढा जास्त आपण टाइम पिरियड देतो मुलं थोडेसे इझी गोईंग होऊन जातात. म्हणजे जी गोष्ट 6 महिन्यात करायची त्याला आपण 2-2 वर्ष 3-3 वर्ष लावतो. म्हणून आपण लाईफ टाईमचं पण ॲडमिशन ठेवत नाही. तुम्हाला माहिती असेल आपली जी ऑफलाईन बॅच आहे त्याच्यामध्ये लाईफ टाईम ॲडमिशन हे फीचर नाही आहे. ते याच्यामुळेच, कारण की मुलांनी लवकर प्रिपेअर करावं. आणि त्याचा फायदा काय होतोय ते तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल. जेवढे रिझल्ट्स आलेले आहेत आपले दरवर्षी येतात एकापेक्षा एक, ते रिझल्ट्स त्याच्यामुळेच आहे की तुम्हाला रिस्ट्रिक्ट केलेले आहे, तुमच्यावर एक फोर्स ठेवलेला आहे की तुम्ही एवढ्या वेळात केलंच पाहिजे. म्हणजे मुलगा इंटरेस्टने करतो, आवडीने करतो, आणि थोडंसं पटकन होऊन जातं. ते त्याला टाईम नाही लागत, बोर नाही होत, नाही तर मग ते रटाळून जातं तेच करायला. त्यामुळे इथे पण आम्ही एक डोकं लावलंय की बाबा 7च दिवसांची तुम्हाला विंडो दिला जाईल. 7 दिवस म्हणजे एक बऱ्यापैकी टायमिंग आहे, कारण मागच्या लेक्चरवर पुढचं लेक्चर डिपेंड आहे. जसं की सोप्या भाषेत जर एखादा म्हटला सर मला DI करायचं होतं, मला DI येत नाही, तर DI साठी तुमचं पहिले मागचं पार्ट क्लिअर पाहिजे ना, त्यासाठी तुमचं पर्सेंटेज क्लिअर झालेलं पाहिजे. जर तुम्ही पर्सेंटेजच नीट नाही केलं आणि डायरेक्ट DI ला बसले तर तुम्हाला नाही कळणार. जे जुने स्टुडंट आहेत त्यांना हे चांगलं माहिती असेल, नवीन स्टुडंटला कळणार नाही DI काय, आपला तो एक टॉपिक आहे. सो बेसिकली सांगायचा उद्देश एवढाच आहे की मागचं तुम्ही बॅकलॉग काहीच नाही ठेवलं पाहिजे, कारण मॅथ्सचं तरी सगळं कनेक्टेड आहे. लॉजिकचं ठीक आहे, लॉजिकचं कनेक्टेड नसतं, पण मॅथ्सचं कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 7 डेजची विंडो राहील व्हिडिओसाठी, आणि 7 डेज सफिशियंट आहे. त्यानंतर तो व्हिडिओ ऑटोमॅटिकली डिलीट होईल.
सगळ्यात कामाचा पार्ट आहे तो हा, नेम, ईमेल आणि मोबाईल नंबर. या तीनही गोष्टी तुम्ही रेजिस्टर करताना 4 वेळेस चेक करा की तुमचं नाव बरोबर आहे का, मोबाईल नंबर बरोबर आहे का आणि ईमेल ॲड्रेस बरोबर आहे का. जो वर्किंगमध्ये आहे तोच ईमेल ॲड्रेस द्या तुम्ही, जो तुमचा व्यवस्थित चालू आहे. कारण जर याच्यापैकी कुठलीही गोष्ट तुमची गडबड झाली तर मग मात्र याच्या ॲक्सेसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे हे एकदा 2-3 वेळेस चेक करा. ॲडमिशनच्या वेळेस पण स्पेलिंग वगैरे बघून घ्या, जसं एक्झाम फॉर्म भरताना करतो आपण तसं. ते एवढं केल्यानंतर मला वाटतं ॲक्सेस भेटून जाईल. ठीक आहे. सो आपण पुढे जाऊ. फी स्ट्रक्चर जे आहे, आता या सगळ्या नवीन स्टुडंट्सला जे SSAचे स्टुडंट्स नाही आहेत, मी त्यांच्यासाठी म्हणतोय, किंवा जे ऑलरेडी ज्यांनी ॲडमिशन नाही घेतलेलं क्लासमध्ये त्यांच्यासाठी आहे. वन टाईम जर तुम्ही फीस पे केली तर त्याची 5,000 फीस आहे. जर काही मुलं म्हणत होते की सर आम्हाला 15 दिवसांची जरी विंडो द्या, तर जर 15 दिवसांचं विंडो असेल, लाईक आजपासून समजा 15 दिवसानंतर बॅच चालू होती, तर बॅच चालू झाल्यानंतर जर 15 दिवस पकडले तर तुम्हाला 3 + 3,000 अशा 2 इन्स्टॉलमेंट भेटू शकता. आणि जर काही मुलांचं म्हणणं होतं की सर मंथली करता येईल का, तर मंथली करायचं असेल तर पहिल्या महिन्यासाठी 4,000, सेकंड मंथसाठी 2,000 आणि थर्ड मंथसाठी 1,000 असं जाईल. सो बेटर वे वन टाईम केलेलं जास्त बेटर राहील. पण मागच्या व्हिडिओमध्ये मुलांनी खूप रिक्वेस्ट केली होती की सर वन सब्जेक्टसाठी आम्हाला फॅसिलिटी अवेलेबल करून द्या. कारण काही जणांनी सरांचं इनइक्वॅलिटीचं सेशन बघितलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की सरांनी जी कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे ती कॉन्सेप्ट आमची मेन्समध्ये चुकते किंवा अशा गोष्टी आम्हाला माहीत नाही, तर आम्हाला लॉजिकची स्पेशल बॅच करायची आहे. बऱ्याच जणांची इंग्लिशसाठी डिमांड होती, जसं तुम्ही मॅडमचं बघितलं थोड्या वेळपूर्वी, आणि काही जणांची मॅथ्ससाठी. सो वन सब्जेक्टसाठी तुम्ही 3,000 पे करू शकता. शक्यतो वन सब्जेक्ट म्हणजे हे जे जुने नॉन SSA स्टुडंट आहे त्यांचीच रिक्वेस्ट होती, कारण क्लासच्या स्टुडंटला तर काही गरज नाही आहे आणि नवीन स्टुडंटला तर बिलकुलच नाही, कारण नवीन स्टुडंटला तिन्ही सब्जेक्ट्स करावं लागतील. ठीक आहे. सो अशा पद्धतीने स्ट्रक्चर राहील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ऑलिव्ह बोर्डची टेस्ट सिरीज. ऑलिव्ह बोर्ड मॉक टेस्ट सिरीज बद्दल थोडंसं व्यवस्थित आहे का, जरा नीट लक्ष द्या इकडे. आता टेस्ट सिरीज भरपूर अवेलेबल आहे आणि सगळ्यांच्या फ्री सोर्सेस पण आहेत. 2-2, 3-3 मॉक टेस्ट तुम्ही आरामात फ्रीमध्ये देऊ शकता. आपल्या रोज टेलिग्राम चॅनलवरती एक ना एक फ्री टेस्ट पण असते. सो मी हे नेहमी सांगतो, ज्यांनी माझी विकली टॉक ऐकलेले आहेत आधीचे किंवा जे मुलं सिलेक्ट झाले त्यांना तुम्ही विचारा. प्रत्येक वेळेस असं सांगतो की हे सगळे फ्री सोर्सेस वापरले पाहिजे आणि एक कुठलं तरी तुम्ही पॅक तुमच्याकडे राहू द्या. मग ते ऑलिव्ह बोर्ड असू द्या, बँकर्स अड्डा असू द्या, प्रॅक्टिस मॉकही खूप चांगले, प्रॅक्टिस मॉकचे बघा, किंवा टेक्स्टबुक वॉट एव्हर कुठलंही ठेवू शकता. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला फीडबॅक जो आहे तो ऑलिव्ह बोर्डचा आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्या क्लासमधले 90% स्टुडंट ऑलिव्ह बोर्डच वापरतात. आता जानेवारीमध्ये 600 स्टुडंटनी ऑलिव्ह बोर्डचं पॅक घेतलं होतं. सो ते पॅक तुम्हाला कधी ना कधी तर लागणारच आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर आत्ताच डिस्कशन केलेलं आहे. ते पॅक 2500 असतं, 1 इयर व्हॅलिडिटी. ठीक आहे. बाय द वे हे सगळं ऑप्शनल आहे, पूर्ण व्यवस्थित ऐकून घ्या. पण हे आज ना उद्या कधी ना कधी लागणारच आहे. असं नाही की बॅच स्टार्ट झाली सर मला लगेच लागतं का, तर बिलकुल नाही. बॅच स्टार्ट झाल्यावरच लागतं असं काही नाही आहे, पण पुढे कधी ना कधी लागू शकतं. पण जर तुम्ही आत्ता ते घेताय तर तुम्हाला ते 1200 मध्ये पडतंय, म्हणजे ऑलमोस्ट 50% पेक्षा थोडंसं कमी पडतंय. आणि याच ह्याच्यामध्ये आपण आपल्या जुन्या स्टुडंटला पण दिलं होतं, ज्यांची बॅच आत्ता जानेवारी वगैरे मध्ये चालू होते बघा. आता काही जुने स्टुडंट असतील ते म्हणतील सर आम्ही त्यावेळेस नव्हतं घेतलं, आम्हाला आत्ता घ्यायचंय, तर तुम्ही पण ते पॅक घेऊ शकता 1200 मध्ये. तर ही एक फॅसिलिटी आहे. आणि ऑलिव्ह बोर्ड नो डाऊट थोडंसं डिफिकल्ट आहे बाकीच्यांपेक्षा, पण ते खूप रिअलिस्टिक आहे. कारण की जर कम्पेअर केलं बाकी मॉक टेस्ट बरोबर तर त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. थोडंसं डिफिकल्ट असतं ते, पण जर इथे डिफिकल्ट असतं तर पेपरला मात्र सोपं जाऊ शकतं. आता लास्ट पॉईंट, याच्यामध्ये कुठलंही कंपल्शन नाही तुम्हाला की सर मॉक टेस्ट सिरीज परचेस करायलाच पाहिजे का, बिलकुल नाही, असं कंपल्शन नाही आहे. पण ते आज ना उद्या पुढे करावं लागतं. तर जर तुम्ही आधी केलं तर बेटर आहे, म्हणून मी फक्त तुम्हाला एक सांगून दिलं. तुम्हाला जर नाही वाटलं की नाही सर मला आता मॉक टेस्ट नाही घ्यायची, मी सध्या फ्री सोर्सेस वापरतो, काहीच हरकत नाही, मग तुम्ही याच्यामध्ये पण करू शकता. फक्त हे मी तुम्हाला एक ऑप्शन देऊन ठेवलेलं आहे, जस्ट इन केस लागलं तर, आणि ते चांगलं असतं. आणि त्यानंतर ऑलिव्ह बोर्ड सोबत आपण दुसऱ्या पण फ्री मॉक टेस्ट वापरू शकतो, ज्या मी रेग्युलर विकली टॉकमध्ये सांगतो. हे सगळ्यांना माहिती असेल. हा पार्ट क्लिअर असायला पाहिजे, म्हणून मी खूप रिपीट केला की याचं तुम्हाला कंपल्शन नाही, हे ऑप्शनल आहे. चलो ठीक आहे, पुढे जाऊ. त्यानंतर ऑफलाईन बॅच. आता काही मुलांचं असं म्हणणं होतं की सर आम्ही ऑनलाईन बॅच करून घेऊ तुमच्याकडे, पण जर समजा कोरोनानंतर सिच्युएशन बेटर झाल्या औरंगाबादच्या आणि त्यावेळेस आम्हाला तिथे येऊन जर ऑफलाईन करायचं असेल तर, कारण ऑफलाईनमध्ये कसं आहे, स्टडी रूम अवेलेबल आहे, कम्प्युटर लॅब आहे, ग्रुप डिस्कशनसाठी स्पेस आहे बघा आपला, ELCचा बऱ्याच जणांना माहिती असेल, त्याचा खूप जास्त फायदा होतो. म्हणजे ग्रुपमध्ये भरपूर जणांचे रिझल्ट्स येतात, कारण इंडिव्हिज्युअली प्रिपेअर करायला एका लिमिटनंतर स्टॅग्नन्सी येते. तर त्यांचं म्हणणं होतं की सर ग्रुप्स पाहिजे, तर तो एक तिकडे फायदा आहे ऑफलाईनमध्ये. त्यानंतर मॉक इंटरव्ह्यूज तुमचे जेवढे पण घेतल्या जातात, इंटरव्ह्यू, आता जर ऑफिसर बनायचं स्वप्न आहे ज्यांचं ऑब्व्हियसली इंटरव्ह्यू द्यावा लागतो, कारण क्लेरिकलला तर इंटरव्ह्यू नाही आहे. तर त्यासाठी बँकर्स जे आहेत, बँकर्सच येऊन तुमचे इंटरव्ह्यू घेतात, त्यामुळे इंटरव्ह्यूज एकदम रिअल होतील तुमचे, त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला जातो. हे जुन्या मुलांना माहिती आहे, असे होतात आपल्या इकडे, त्याच्यामुळे एवढे चांगले रिझल्ट्स आहे. त्यानंतर ग्रुप डिस्कशन पण होतं. सो या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहे, ग्रुप डिस्कशन कधी, ज्यावेळेस इंटरव्ह्यूचा कॉल येतो त्यावेळेस, तर या सगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या ऑफलाईनमध्ये जास्त बेटर जातील. सो ज्यांची अशी इच्छा आहे की सर मी ऑनलाईन कोर्स केला पण मला परत ह्या सगळ्या फॅसिलिटीज पाहिजे, प्लस मला एखाद्या वेळेस ऑफलाईन बॅच करावी लागेल, तर तुम्ही करू शकता. आता तुमची जेवढी पण फी स्ट्रक्चर आहे आणि त्यावेळेस ऑफलाईनचं जेवढं पण फी स्ट्रक्चर असेल त्यात
त्यातला जो काही डिफरन्स असेल तो एक्स्ट्रा डिफरन्स पे करून तुम्ही बॅच करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता 5,000 भरताय आणि त्यावेळेस समजा 15,000 फीस असेल तर तुम्हाला 10,000 पे करावं लागतील रिमेनिंग. त्यावेळी यायचं असलं तर औरंगाबादला आणि नसेल यायचं तरी काही रिस्ट्रिक्शन नाही. तुम्ही ऑनलाईन पण टेलिग्राम थ्रू, व्हॉट्सअप थ्रू, टेलिग्राम थ्रू, यूट्यूब थ्रू आमच्याशी कनेक्टेड आहे. पण एक ऑप्शन आम्ही दिलंय कारण भरपूर जणांचं म्हणणं होतं की तिकडे आल्यानंतर त्या वातावरणात अभ्यास केला तर भारी होईल. तर ते एक ऑप्शन आहे, पण त्याला कधी स्टार्ट होईल ते नाही सांगता येत. जसं कोरोनाची सिच्युएशन बेटर होईल, ऑफलाईन क्लासेस ओपन होतील, तुम्ही सगळे येऊ शकतात तिकडे. क्लिअर. त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया, करंट बॅचेस. आता मी थोडंसं करंट बॅचेसवर येतो. सध्या आपल्या 3 बॅचेस चालू होत्या कोरोनाच्या आधी. एक आफ्टरनून बॅच होती जी जस्ट स्टार्ट होणार होती, त्यानंतर एक इव्हिनिंग बॅच होती आणि एक मॉर्निंग बॅच होती. इव्हिनिंग बॅच एक बऱ्यापैकी पर्यंत आली होती आणि मॉर्निंग बॅचचं तर मला वाटतं फक्त मॅथ्सच बाकी होतं. ऑलमोस्ट लॉजिक इंग्लिश संपलेलं होतं. सो या 3ही बॅचेसला याच्यामध्ये ॲक्सेस भेटणार आहे, त्याची काळजी नका करू. मी मागच्या वेळी सांगितलं होतं की इव्हिनिंग आणि मॉर्निंग बॅच जी आहे ती ज्यावेळेस तुमचे टॉपिक्स ऑनलाईनमध्ये स्टार्ट होतील आम्ही तुम्हाला ॲक्सेस देऊन टाकू. तोपर्यंत तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, बाकी फीचर्स यूज करू शकता. आणि आफ्टरनून बॅच जे आहे त्याच्या सगळ्या स्टुडंट्सला आम्ही त्यामध्ये ऑलरेडी ॲड केलेलं आहे. आता तुम्हाला त्याचा एक ॲक्सेस दिला जाईल, तुमची एक पर्टिक्युलर बॅच राहील. आणि हे जे ॲप आहे ते ॲप एकदम सोपं आहे, खूप युजर फ्रेंडली आहे आणि खूप कमी कॉम्प्लिकेटेड ठेवलेलं आम्ही. जे कामाचं आहे तेवढंच ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, ते तुम्हाला आरामात व्यवस्थित यूज करता येईल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये राहील. सो मी आफ्टरनून बॅचबद्दल बोलत होतो. सो आफ्टरनून बॅचचे जे स्टुडंट्स आहे त्यांना त्यांची एक स्पेशल बॅच बनवलेली राहील, त्याच्यावरती नाव पण राहील तुमच्या आफ्टरनून बॅचचं, न्यू आफ्टरनून बॅच. ती डेट पण टाकू आम्ही आणि त्या बॅच वाईज तुमचे सेशन्स होतील. सेशन असलं की तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल किंवा तुम्हाला मेल चेक करायला सांगतील, मेलमध्ये पण येऊ शकतं. तुमचा मेल ॲड्रेस पण व्यवस्थित द्या. या पद्धतीने तुमचे सेशन्स होतील. त्यानंतर तुमचे एक डेमो सेशन्स पण येत्या 1-2 दिवसामध्ये आम्ही घेऊ. तुम्हाला पर्सनल मेसेज पण येईल आणि टेलिग्रामवरती टाकू. एक आफ्टरनून बॅचवरती आम्ही एक डेमो सेशन घेऊन बघणार आहे आणि त्यानंतर आपली नेक्स्ट बॅच चालू होईल. ते मी पुढे सांगणारच आहे. समजा ओल्ड स्टुडंट्स, ठीक आहे. ओल्ड स्टुडंट्सचं काय म्हणणं होतं? ओल्ड स्टुडंट्स आता कोणकोणते? ओल्ड स्टुडंट्स म्हणजे ज्यांच्या बॅचेस झालेल्या आहे, ज्यांनी क्लासमध्ये सगळी बॅच केलेली आहे, ज्यांनी बऱ्यापैकी एक्झाम्सही दिलेले आहे. आता या स्टुडंटसाठी बॅच कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर टेलिग्रामवरती तुमचे सेशन्स चालू आहेत बघा, डेली 6 आवर्स लाईव्ह सेशन्स. त्यानंतर यूट्यूबवरती त्यांना भरपूर कंटेंट आपण अवेलेबल करून देतोय रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. सो अशा पद्धतीने त्यांचे मॉक टेस्ट पण चालू आहे. तर मला पर्सनली वाटतं जे क्लासचे स्टुडंट आहे, ओल्ड स्टुडंट, त्यांना परत काही बॅच करायची गरज नाही, कारण या सगळ्या गोष्टी तुमच्या झालेल्या आहे. रादर तुम्ही टेलिग्रामचं लाईव्ह सेशन चांगलं करा, तिकडनं खूप जास्त इनपुट भेटत आहे आणि ते तुम्हाला दिसत असतील. मी वीकली टॉकमध्ये पण मेन्शन केलेले आहेत बघा. सो त्याच्यावर फोकस करा. बट स्टील काही असे स्टुडंट्स आहेत की जे म्हणतात की सर आम्हाला कंप्लीट बॅच रिपीट करायची. जर तसं असेल तर 50% फीस पे करावं लागेल. म्हणजे 5,000 फीस आहे, त्याचं 50% तुम्हाला पे करावं लागेल. पण जेन्युअनली मला जर विचारलं किंवा मॅमला कोणाला विचारलं तर आम्हाला नाही वाटत की तुम्ही ती बॅच करायला पाहिजे, कारण तुमच्यावर आम्ही ऑलरेडी भरपूर मेहनत घेतलेली आहे. तुम्हाला आता सेल्फ स्टडीची जास्त गरज आहे. पण तो तुमचा पर्सनल कॉल आहे. काही जण असतात जे म्हणतात की आम्हाला टचमध्ये यायचं आहे, थोडासा टच गेलेला आहे. सो ते एक ऑप्शन आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे. ठीक आहे. आता राहिला प्रश्न ओल्ड स्टुडंट्सचा परत असा की सर मग ऑफलाईनमध्ये कसं असतं आपलं? तर हे बघा, ऑफलाईनमध्ये आपण लाईफ टाईम ॲडमिशन नाही घेत, कोणत्याच बॅचचं नाही घेतलेलं, सगळ्यांना माहिती असेल. लाईफ टाईम बॅच नाही आहे आपली वन टाईम असते क्लासरूम टीचिंग आणि बाकी सगळ्या फॅसिलिटीज तुम्ही बँकेत सिलेक्ट होईपर्यंत असतात. सो क्लासरूम टीचिंगच्या आपण ऑफलाईनला चार्जेस घेतो जर रिपीट करायचे असेल तर. शक्यतो कोणी रिपीटच करत नाही कारण गरजच पडत नाही, व्यवस्थित प्रिपरेशन होतं. तसंच मग इथे जर रिपीट करायचं असेल तर त्यासाठी 50% एक ऑप्शन आहे. ठीक आहे. हा तुमचा पर्सनल कॉल आहे. त्यानंतर पुढे जाऊ. मेन एक्झामसाठी भरपूर मुलांचं जे आपले जुने स्टुडंट आहे जे सध्या टेलिग्रामवरती चांगले ॲक्टिव्ह आहेत त्यांचं म्हणणं होतं की सर मेन एक्झामसाठी पण काही सेशन्स घ्या. कारण त्यांनी आता लेटेस्ट लाईव्ह सेशन्स बघितले होते, मॅडमनी घेतलं होतं, सरांनी घेतलं होतं, मी पण घेतलं होतं. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि त्यांचं म्हणणं होतं सर असे पण सेशन्स घ्या आणि टेलिग्रामचाही चालू ठेवा. सो आता पहिली गोष्ट आम्ही विचार केला होता की टेलिग्रामचे सेशन बंद करायचे का, तर त्याला खूप जास्त अपोज आला आहे मुलांचा की सर बिलकुल नाही. इनफॅक्ट टेलिग्रामचे लाईव्ह सेशन्स जे आहेत ते तुम्ही बॅच स्टार्ट झाल्यानंतर म्हणजे क्लासेस स्टार्ट झाल्यानंतर पण चालू ठेवा, कारण त्याच्याने खूपच जास्त फायदा होतोय मुलांना. त्यामुळे आम्ही ते बिलकुल बंद नाही करणार. तर तुमचे 6 तास तर त्याच्यामध्येच जाणार आहे आणि त्याचा खूप जास्त प्रोडक्टिव्ह फायदा आहे. उरलेल्या वेळामध्ये मग तुम्ही एकतर मॉक टेस्ट देताय, यूट्यूबवरचे काही सेशन्स आहे, तरी मुलांचं म्हणणं आहे की सर यूट्यूबवरती लाईव्ह सेशन्स घ्या. तर मग त्यासाठी आम्ही आता असं डोकं लावलंय 6 तास तर तुमचे तिकडे जात आहे. त्यानंतर आम्ही इकडे 3-4 तासाचा आता नवीन बॅच घेणार आहे. आता परत पॅरललमध्ये एक बॅच चालू केली तर गोंधळ खूप होऊ शकतो. त्यासाठी पण आपल्याला या मुलांचा विचार करायचा, कारण जुन्या स्टुडंट्सचे आता रिझल्ट आणण्याच्या याच्यावरती त्यांचं सिलेक्शन होणारच आहे. मग त्यांना तो जो एक पुश पाहिजे तर त्यांनाही पकडून ठेवायचे. सो जुन्या स्टुडंटसाठी आम्ही काय केलेलं आहे, आता ही जी नवीन बॅच चालू होईल त्याच्यामध्ये इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट असे 3 लेवल असणार आहे. जी डिफिकल्ट लेवल असणार आहे ती ऑलरेडी मेन्ससाठी असणार आहे. सो ती जी मेन्सचे जे लेक्चर्स असणार आहेत आता डिफिकल्ट लेवलचे ते मला वाटतं तुम्ही करायला पाहिजे, कारण कॉन्टेंट आम्ही थोडासा चेंज करणार आहे त्याच्यामध्ये. जे क्लासमधल्या नोट्समध्ये होत होतं तेच एक्झॅक्टली होईल असं नाही, त्यामध्ये चेंजेस राहील. सो ते जर तुम्हाला करायचे
तर आता परत तुम्हाला ते जर ॲक्सेस दिलं, परत त्या बॅचमध्ये इन्क्लूड केलं, त्यानंतर इनॅक्टिव्ह केलं, तर फार कॉम्प्लिकेटेड होईल. त्यामुळे एकदम सोपं, ज्याही मेन्सचे लेक्चर्स तुम्हाला करायचे आहेत ना, आम्ही ते जे 2-3 सेशन्स राहतील ते सेशन्स कधी मंडेला होऊ शकतात, कधी सॅटर्डेला होऊ शकतात, कधी फ्रायडेला होऊ शकतात. तो टॉपिक जेव्हा संपल टॉपिकच्या एंडला त्यावेळेस ते सेशन्स होतील. तर आम्ही ते सेशन्स काय करणार आहे, सरळ यूट्यूबवरती घेऊ. म्हणजे काय होईल, जुने स्टुडंट्स पण त्याचा फायदा घेऊ शकतात, जुन्या स्टुडंटपर्यंत आपण लवकर पोहोचू, आणि जे बाकीचे क्लास नवीन स्टुडंट आहे त्यांच्यासाठी पण ते सेशन्स राहतील. म्हणजे आपल्या नवीन स्टुडंटलाही बॅच करता येते आणि जुन्या स्टुडंटला जेवढा पाहिजे तेवढा पोर्शन करता येतोय. त्यासाठी कुठलीही फीस लागणार नाही, काही नाही. त्यामुळे आम्ही यूट्यूबवर घेतलंय, जेणेकरून आपण लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. सो आता मला वाटतं टेलिग्रामचे 6 तासाचे सेशन्स, त्यानंतर यूट्यूबचे लाईव्ह सेशन्स आणि विकली टॉक. मॅडमनी विकली टॉकचं तुम्हाला सांगितलं बघा, इंग्लिशसाठी मॅडमनी स्पेशली प्रत्येक बुधवारी मेन्सचा चालू केलेलं आहे. तुम्ही कालचा मॅमचा विकली टॉक ऐकला असेल, नसेल ऐकला तर एकदा ऐकून घ्या. मॅमचा विकली टॉक असतो, माझाही असतो. तर एवढ्या सगळ्या गोष्टींनी मला वाटतं सगळं क्लिअर होऊन जाईल. कारण प्लस तुम्हाला यानंतर मॉक टेस्ट देऊन त्याचं अनालिसिस पण करायचं आहे. त्यामुळे एकदम झिरोपासून तुमची बॅच परत घ्यायची मेन्सवाल्यांसाठी ते काही बरोबर नाही आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही लाईव्ह सेशनचा ॲक्सेस देऊन टाकू. त्याचं नोटिफिकेशन टेलिग्रामवर रेग्युलर येत राहील. टेलिग्राम चॅनल आपलं फॉलो करत राहा, सेशन मिस नका करू. बरेच जण नंतर कंप्लेंट करतात की सर हे सेशन कधी झालं मला माहीत नव्हतं. तर तुम्ही एखादं आपलं यूट्यूब सबस्क्राईब नसेल केलं किंवा टेलिग्राम रेग्युलर बघितलं नसेल तर टेलिग्राम रेग्युलर बघा, यूट्यूब सबस्क्राईब करा किंवा त्याच्यावर बेल आयकॉन असतो तो दाबून ठेवायचा, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे जुने स्टुडंट होते त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. त्यांच्यासाठी डायरेक्ट यूट्यूबवरती सेशन्स राहणार आहे. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती येऊन जाईल. पेमेंट मोड, आता जे पेमेंट करायचे त्यामध्ये 2 पद्धतीचं दिलेलं आहे. एक तुम्ही डायरेक्ट बँक ट्रान्सफर करू शकतात, त्याच्यामध्ये जसं तुम्ही याला करतात फॉर्म भरताना, एक्झाम फॉर्म भरताना, आणि दुसरं QR कोड पण तुम्ही स्कॅन करू शकता. पण मी म्हणाल की दोन्हीचे दोन्ही ऑप्शन सेफच आहेत. त्यातलं पहिलं ऑप्शन जास्त बेटर जाईल. QR कोडचं जर नसेलच नेट बँकिंग तर मग तुम्ही QR कोडचा विचार करू शकता. त्याच्यासाठी प्रोसेस काय असणार आहे, शक्यतो QR कोडपेक्षा तुम्ही नेट बँकिंग प्रेफर करा. दोन्ही पण ऑप्शन सेफच आहेत, पण स्टील नेट बँकिंग बेटर आहे. अकाउंट डिटेल्स जे आहेत, आता तुम्हाला जर ट्रान्सफर करायचे आहेत पैसे किंवा ॲडमिशन घ्यायचे, तर त्यासाठी जो अकाउंट नंबर आहे ते सगळं आम्ही या व्हॉट्सअपच्या नंबरवरती तुम्ही मेसेज करायचं की सर मला ॲडमिशन घ्यायचं आहे. तुम्हाला सगळ्या डिटेल्स प्रोव्हाइड केल्या जातील. त्या अकॉर्डिंगली तुम्ही ट्रान्सफर करा. ट्रान्सफर केल्यानंतर एक सक्सेसचा तुमचा मेसेज येईल, त्याचा स्क्रीनशॉट काढा, तो सरांसोबत सेव्ह करा. तो रेफरन्स नंबर, तो मेसेज ते सर क्रॉस व्हेरीफाय करतील आणि लगेच तुम्हाला ॲपमध्ये, तुम्ही ऑलरेडी ॲप डाउनलोड तर सगळ्यांनी केलेलंच असणार आहे, तर आम्ही तुम्हाला ॲपमध्ये ॲक्टिव्ह करून टाकू. सो ॲप सगळेजण डाउनलोड करू शकता, पण जसं तुमचं ॲडमिशन झालं तसं तुम्हाला तिकडे ॲक्टिव्ह म्हणून येऊन जाईल आणि तुमचे लाईव्ह सेशन्स तिकडे स्टार्ट होऊन जातील बॅच टू बॅच. ठीक आहे. व्हॉट्सअपच करा, या नंबरवरती कॉल नका करू, कॉलिंग याच्यावरती बंद आहे. आणि हा जो नंबर आहे याच्यावरती तुम्ही कॉल करून अनिल सरांना विचारू शकता जर तुमच्याकडे काही डाऊट्स असतील तुमच्या डोक्यात तर. आणि QR कोड पण सर तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू मेसेज करून देतील. तुम्हाला जे पाहिजे ते होऊ शकतं. तुम्ही या दोन्हीपैकी एक मोड निवडू शकता. तर आय होप अकाउंट्स डिटेल्स क्लिअर असतील ट्रान्सफरच्या. स्टील काही डाऊट वाटला तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता किंवा मी हे नंबर सगळे डिस्क्रिप्शनमध्ये पण परत देऊन ठेवतो, त्याची काळजी करू नका. चलो ठीक आहे, पुढे जाऊ आपण. ॲडमिशन विंडो. आता मुलांचं म्हणणं होतं की ॲडमिशन घ्यायला वेळ किती राहील, कारण काही जणांचा प्रॉब्लेम येऊ शकतो टेक्निकल किंवा थोडा अजून काही येऊ शकतो. तर आम्ही 3 दिवसांची विंडो दिलेली आहे, 23rd, 24th आणि 25th जुलै. 23rd तर आजच आहे. आता एक 12 वाजेपर्यंत व्हिडिओ आम्ही टाकून देऊ यूट्यूबवरती. तर 23 तारीख आजची आहे, तर आजचा एक अर्धा दिवस भेटेल तुम्हाला. 24-25 मात्र पूर्ण भेटते. तर मला वाटतं 2.5 दिवस सफिशियंट आहे. बट स्टील 25 तारखेला सॅटर्डे, जस्ट इन केस काही एक थोडासा वेळ लागला तर आपण एक संडेचा दिवस स्पेअरमध्ये ठेवू. म्हणजे संडेला तर पूर्णच कंप्लीट होऊन जाईल 26 पर्यंत. पण तुम्ही ही 25 एक डेडलाईन पकडून ठेवा आणि 27 पासून तुमची बॅच स्टार्ट होऊन जाईल. सो 25 पर्यंत काय स्टेटस आहे, ॲडमिशन्स कसे होत आहेत किंवा काही टेक्निकल इश्यूज येत आहेत का, तर त्यानुसार आम्ही अनाउन्समेंट करतो. सो मोस्ट प्रॉब्ली तुम्ही मंडे पकडून चला. 27 तारीख. खूपच काही इश्यू आला मुलांना तर आपण त्याचा विचार करू थोडं एखाद दिवस पुढे ढकलण्याचं. अदरवाईज मी तर म्हणतोय की संडे यासाठी नाही लिहिला की संडेला पण चालू करू शकतो जर हे सगळं व्यवस्थित होऊन गेलं तर. ठीक आहे. राहिला प्रश्न याच्यामध्ये अजून एक मुलांच्या डोक्यात की टायमिंग्स. टायमिंग्सचं बघायचं आहे. टायमिंगसाठी आता बघा, मी तुम्हाला आधी बोललो की 3ही लेक्चर बॅक टू बॅक नाही घेऊ शकत, कारण तुम्ही घरी बसलेले एवढ्या वेळ बसणं पॉसिबल असेल का, मुलांना बोर पण होऊ शकतं. त्यामुळे आपण त्याचे स्लॉट्स केलेले. सो तुमचं लॉजिकचं लेक्चर जे ते 8:15 ते 9:15 असणार आहे सकाळी. त्यानंतर एक 15 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. त्या ब्रेकमध्ये तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता, फ्रेश होऊ शकता. 9:30 ते 10:30 हे तुमचं इंग्लिशचं सेशन राहील. म्हणजे 2 सेशन्स तुमचे मॉर्निंगला होतील व्यवस्थित आणि त्यानंतर बऱ्यापैकी ब्रेक राहील आणि त्यानंतर कॉन्टचं सेशन तुमचं 3 ते 4:30 राहील. मोस्टली हाच टाइम आपण फॉलो करू. खूपच मेजर इश्यू असले तर त्यानंतर टायमिंगमध्ये चेंजेस होतील, अदरवाईज नाही होणार. ठीक आहे. सो अशा पद्धतीचं टायमिंग आहे. ॲडमिशन विंडो एक सॅटर्डेपर्यंत पकडून चला.
शक्यतो ॲडमिशन जे आहे ते 5 वाजेपर्यंत केलेलं बेटर राहील. 5 वाजेपर्यंत जर झालं तर त्याच दिवशी तुम्हाला ॲक्टिव्ह केलं जाईल ॲपमध्ये, पण 5 वाजेनंतर जर ट्रान्झॅक्शन झालं तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला ॲक्टिव्ह करू. थोडासा त्यात वेळ लागू शकतो. शक्यतो 5 वाजेपर्यंत आणि लवकरात लवकर केलेलं बेटर राहील. ठीक आहे. आणि ओके, सो मला वाटते की होपफुली सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. कुठल्याही गोष्टी आता बाकी नसतील याच्यामध्ये. जरी तुम्हाला असं काही वाटत असेल की सर काही पॉईंट्स आमचे अजून क्लिअर नाही झाले, तर तुम्ही कॉल करू शकता. नंबर्स दिलेले किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देतो. टेलिग्रामवरती पण नंबर्स अवेलेबल आहे आणि तुम्ही मलाही कॉल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. जुन्या मुलांना फक्त माझी रिक्वेस्ट आहे की जी इव्हिनिंग बॅच होती आणि जी मॉर्निंग बॅच होती, ज्यांची बॅच थोडीशी पुढे गेली होती, त्यांनी मागचा सगळा बॅकलॉग आधी क्लिअर करा. तो तुमचा क्लिअर झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही या बॅचला जॉईन होणार आहे, तर इथं जो टॉपिक शिकवला जाईल तो लगेच प्रिपेअर झाला पाहिजे तुमचा. ती वेळच नको यायला की सर परत माझं मागचं राहिलेलं आहे. ते पहिले एकदा क्लिअर करून घ्या व्यवस्थित. त्यानंतर रिझल्ट जे ऑफलाईनमध्ये आलेले आहेत आपले, तेवढेच स्ट्रॉंग रिझल्ट ऑनलाईनमध्ये पण आणायचे आहेत. त्यामुळे तुमचा सपोर्ट खूप लागणार आहे. तुम्हाला पण मेहनत घ्यावं लागणार आहे. असं बिलकुल नाही की तुम्ही क्लासला ॲडमिशन घेतलं म्हणजे हा लगेच तुमचाही फोटो येऊन जाणार तिथे. तुम्हालाही तेवढी मेहनत घ्यावं लागेल. त्यामुळे जुन्या मुलांना थोडंसं कॉन्टॅक्ट करा, त्यांना विचारा की कशा पद्धतीने होतं, आणि जेवढंही तुम्हाला कमिटमेंट दिलेलं आहे तेवढा पूर्णपणे फॉलो होतील, त्याची तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे. सो स्टील अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि एवढे दिवस तुम्ही पेशन्स ठेवले त्याबद्दल सिरियसली थँक्यू. आणि घरी राहा, सेफ राहा, काळजी घ्या स्वतःची. चलो आता आपण ऑनलाईन सेशनला भेटू शकतो. आणि फक्त एक लास्ट पॉईंट अजून, जी आफ्टरनून बॅच आहे त्यांना एक डेमो सेशन आम्ही आज उद्या परवामध्ये घेऊन टाकू. तर त्यांना एक मेसेज येऊन जाईल, पर्सनल टेक्स्ट मेसेज पण येईल आणि टेलिग्रामवरती तशी अनाउन्समेंट करू. तेवढं मात्र तुम्ही प्रेझेंट राहा. ते एक डेमो सेशन होऊन गेलं की भारी होऊन जाईल. चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू सो मच.